अजून काही सहकारी येतील, पण आपण पत्रकार परिषद सुरू करूया. आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षाताई गायकवाड आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि माजी नगरसेवक अशरफ आझमी हे दोघे आणि आसिफ झकेरियाजी आणि आसिफ झकेरियाजी हे आपल्याला मुंबई महापालिकेबद्दल माहिती देणार आहेत. आज या निमित्ताने मंचावर मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शुक्लाजी, भारत सोनी आणि सुरेशचंद्र राजहंस पण उपस्थित आहेत. अत्यंत महत्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद होते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मुंबईच्या प्रश्नांवर गेली काही दिवस सातत्याने वर्षाताई बोलत आहेत. विधानसभेत असो, रस्त्यावर असो, अनेक विषय आपण मांडतोय. अण्णाभाऊ साठे असं म्हणाले होते की मुंबई बडी बाका जशी रावणाची लंका. आज जर अण्णाभाऊ असते तर ते म्हणाले असते की रावणाची लंका आणि भाजपचा टाका. रोज एक नवीन प्रकरण येत आहे. महापालिकेत कुठलंही सरकार नाही, प्रशासकाच्या हातामध्ये महापालिका आहे आणि इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे की जे प्रशासक आहेत ते इतकी वर्ष इथे बसलेले आहेत, चहेल साहेब, त्याचबरोबर वेलरासू ऍडिशनल कमिशनर, अश्विनी भिडे, या तिघांची नावं घेऊन इलेक्शन कमिशनने सांगितलेले आहेत त्यांना बदला. पण या सरकारने, जे शिंदे फडणवीस पवार सरकार आहे, या सगळ्यांचं जे काही इंटरेस्ट आहे, एक गडबड आहे आणि ही जी काही विशेष एक सर्कल आहे, याचं काय काय होतंय, मुंबईकरांची कशी लूट होते, हे रोज मुंबई काँग्रेस आपल्याला सांगते. आणि आजही याचा एक नवा अध्याय घेऊन मुंबई काँग्रेसचे वर्षाताई आणि शीतल म्हात्रे आणि अशरफ आझमी आणि हे पण आलेले आहेत झकारिया आणि हे आपल्याला माहिती देणार आहेत. अत्यंत मुंबईला लुटण्याचा कसा प्रकार चाललाय हे आपल्यासमोर ते मांडणार आहे. मी शीतल म्हात्रेंना विनंती करतो की त्यांनी खूप दिवसापासून ही माहिती गोळा केलेली आहे, रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि मुंबईची माहिती, मुंबईच्या सगळ्या प्रोजेक्ट बद्दल काय चाललेलं आहे याचा एक म्हणजे आपल्याला आय ओपनर हा त्यांच्याकडे आलेला आहे. अत्यंत माहिती महत्वाची आणि खूप मेहनत त्यांनी घेतलेली आहे. काल तर त्या झोपल्या नाहीत, इतकी माहिती त्याच्याकडे, पण तरीही माहिती थोडीच आहे, पण ती काय आहे, त्याची स्फोटक आहे. मी शीतल म्हात्रेंना विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर बोलावं आणि मग ते दोघंही आपली माहिती देतील. शीतल, आपल्याला माहितीच असेल की बीएमसीने 2 मेगा टेंडर काढलेले आहेत. 1200 कोटीचा एक काढलाय आणि एक 1400 कोटीचा. माझा ठाम आरोप आहे, कारण मी जाऊन प्रत्यक्ष साईट व्हिजिट केलेली आहे. जे टेंडर आधी 19 डिसेंबर 22ला निघालेले ते सगळ्या रस्त्यांवर आणि आता जो नवीन टेंडर 447 हा जो आलाय त्याचे जे रस्ते घेतलेले आहेत त्या सगळ्या रस्त्यांवर मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि ह्याच्यात 25 रस्ते मला असे आढळलेले आहेत जे डुप्लिकेशन ऑफ वर्क्स आहे. म्हणजे ते पहिल्याच्या टेंडरमध्ये, गेल्या वर्षीच्या टेंडरमध्ये ते रस्ते आहेत आणि परत ह्या टेंडरमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. आता उदाहरण दिलं तर माझ्याकडे फोटो सकट उदाहरणं आहेत की ह्या लोकांनी कसा घोळ केलाय. आयसी कॉलनी ही वॉर्ड नंबर माझ्या प्रभागात येते. 415 या टेंडरमध्ये आयसी कॉलनीचे सगळे रोड्स घेतलेले आहेत, सगळे रोड्स घेतलेले, इच अँड एव्हरी रोड. आता 447 जो टेंडर आलाय त्यात सुद्धा परत सगळे रस्ते घेतलेले आहेत. ह्या दुसऱ्या नवीन टेंडरमध्ये जेव्हा त्यांच्याकडे मी मॅप्स मागितले, गुगल मॅप्स, मला असं उत्तर दिलं गेलं की जोपर्यंत टेंडर ओपन होत नाही तोपर्यंत गुगल मॅप्स मिळणार नाहीत. तर मी बोलली तुम्ही लोकांनी हे एस्टिमेशन कसं बनवलं, विदाउट मॅप, विदाउट डेटा तुम्ही एस्टिमेशन कसं बनवलं. मग मला उत्तर मला उत्तर असं दिलं, तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर एक्झिक्युटिव्हला विचारा, एक्झिक्युटिव्ह फोन उचलत नाहीयेत. मी गेल्या 1 महिन्यापासून RTI टाकलेला, या सेंट्रल एजन्सी मार्फत जे रस्ते जे झालेले घेतलेले आहेत पहिल्या टेंडरमध्ये आणि आता परत, त्यांच्याबद्दल 1 महिना मला सतत मी 4 खेपा काढल्या तरी आजपर्यंत त्यांनी मला ती टेंडर कॉपी दिली नाही.
मला हे तुम्हाला विचारायचे, हा एक पब्लिक टेंडर आहे, पब्लिक साठी असतो. आणि आज मी नगरसेविका म्हणून नाही, आरटीआय टाका तुम्हाला मिळेल. आरटीआय टाकल्याने थातूर मातूर गोष्टी काढून एव्हरी टाइम सिग्नेचर बरोबर नाही, तुमचं हे बरोबर लिहिलेलं नाही, हे नीट तुम्ही आम्हाला समजलं नाही, असे करून त्याने मला आजही उत्तर दिलेलं नव्हतं. शेवटी आम्ही तो ऑनलाईन जाऊन त्यांच्या साईटवरनं काढलेला आहे. तर आयसी कॉलनी तसं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रभागात दोन रस्ते आहेत, ज्याचं नाव आहे प्रतापराव गुज्जर मार्ग आणि तानाजी मालसुरे मार्ग. त्याच्यावर एक साईडला स्ट्रॉंग वॉटर केलेल्या असल्यामुळे तिकडे कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे, दोन्ही साईडला स्ट्रॉंग वॉटर सुद्धा केलेला आहे. नवीन टेंडरमध्ये त्यांनी एक्झॅक्टली हाच रस्ता घेतलेला आहे, पण त्याला नाव दिलेलं आहे समाधान हॉटेल ते NL ब्रिज. म्हणजे कुठेतरी उधळपट्टी करायची आहे, पण ते पकडू कोणी बघायला नको किंवा प्रश्न विचारायला नको म्हणून ते नाव बदलतात. एका टेंडरमध्ये A to B, दुसऱ्या टेंडरमध्ये B to A. तसे अनेक उदाहरणं आहेत. आता एक अजून उदाहरण आहे, दहिसरमध्ये म्हात्रेवाडी हा एक वसाहत आहे. तिथे BMCनी आत्ता काम चालू आहे, माझ्याकडे फोटोज आहेत, ऑनगोईंग वर्क आहे. मला अधिकारी म्हणतात ह्या महिन्यात संपेल ते काम. त्याचं रिसर्फेसिंग झालंय, त्याचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन बनवले गेलेले आहेत. तरी सुद्धा ती पूर्ण म्हात्रेवाडीचे 10 रस्ते परत मेगा टेंडरमध्ये घेतलेले आहेत. अजून ते काम पूर्ण झालेलं नाही, त्याच्यात महानगरपालिकाने पैसे घातलेले आहेत. असं असून सुद्धा परत तुम्ही ई टेंडरमध्ये घेताय, म्हणजे कुठेतरी तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. एवढंच नव्हे, स्थानिक आमदारांनी त्यातल्या एका रस्त्यावर बोर्ड मारलाय की हे मी माझ्या फंडातनं केलेलं आहे. मला नक्की विचारायचंय अधिकाऱ्यांना सगळ्यांना की BMC म्हणते आम्ही केला, आमदार म्हणतात आम्ही केला, आणि आता BMCच्या नवीन मेगा टेंडर म्हणतोय मी करणार आहे. मग नक्की तो रस्ता केला कोणी? असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे गेल्या 2-3 वर्षात गॅरंटी पिरियड, डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये जेवढे रस्ते आहेत मायनर, ते मोस्टली सगळे घेतले गेलेले आहेत. वॉर्डनी त्यांच्या एका वर्षात कुठले काम चालू आहेत, कुठली गॅरंटी पिरियड आहे, असं असून सुद्धा तुम्ही मग कशाला ते परत घेताय? आमचा हा ठाप आरोप आहे की BJP जी सत्ता बसलेली आहेत ती लोक नुसतं मुंबईच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतायत. मेरी कलीग शीतलताई ने जो बात रखी है उसको मैं आगे बढ़ाता हूँ और आपसे ये बताना चाहता हूँ कि थोड़ा सा आपको ये पीछे ले जाएंगे हम लोग और ये बताना चाहेंगे कि महानगर पालिका में जून 2022 के बाद जिस तरह से टेंडर्स बनाए जा रहे हैं, जिस तरह से टेंडर्स को तैयार किया जा रहा है, वो बिल्कुल हमारी ताई ने सभागृह में भाषण किया था वितरणसाठी काही, तो वो शब्द मुझे याद आ गया कि वितरणसाठी काही. तो ऐसे टेंडर्स बनाए जा रहे हैं जिसमें बाकायदा इस तरह से एक लाइन बनाई जा रही है कि इस आदमी को ही टेंडर मिलना चाहिए, ये इस संस्था या इस कंपनी को. कैसे वो मैं बताता हूं. 2023 की जनवरी के महीने में बहुत बड़ा टेंडर रोड का आया था, 6000 करोड़ रुपए का, ईस्टर्न वेस्टर्न और सिटी का, जिसमें आपको मालूम होगा कि सिटी में जो कॉन्ट्रैक्टर्स थे वो कॉन्ट्रैक्टर्स फेल हो गए और उनके खिलाफ महानगर पालिका ने उनको स्टॉप वर्क का नोटिस दिया और बाद में उनको टर्मिनेट कर दिया. टर्मिनेट के बाद वो कोर्ट में गए और कोर्ट में जाने के बाद उनको हियरिंग देने का फैसला हुआ और हियरिंग के बाद भी उसको महानगर पालिका ने टर्मिनेट कर दिया. कंडीशंस उस टेंडर में सबसे बड़ी ये थी कि आपको इस टेंडर्स को जो आपको दिए जाएंगे वो टेंडर को सबलेट नहीं करना, और उसको सबलेट लेने वाले कोई मिले नहीं, इसलिए वो काम नहीं कर सके और उनका मामला कैंसिल हो गया. उनको 64 करोड़ रुपया पेनल्टी भरना है, लेकिन अभी तक उन्होंने हमारी जानकारी के हिसाब से कोई पेनल्टी भरी नहीं है. अगर आप ईस्टर्न वेस्टर्न में आ जाएंगे तो ईस्टर्न वेस्टर्न में हमने कंटिन्यूअस अपना लेटर्स भेजा और उनको ये बताने की कोशिश की कि आपके जो कंडीशंस है उसको वायलेशन किया जाता है. कंडीशन क्या क्या थी? कंडीशन ये थी कि आप सबलेट नहीं करेंगे और उसके अलावा जो भी काम होगा, जो मटेरियल आएगा, वो मटेरियल का 50% जो इंस्पेक्शन होगा
वो स्टेट गवर्नमेंट के, सेंट्रल गवर्नमेंट की जो भी एजेंसीज रहेगी, लैब रहेगी, वहां पर वो टेस्ट करेंगे। VGTI जैसे जो 25% DMC के लैब में होंगे और 25% जो बचा हुआ है वो अगल बगल के जो रिकॉग्नाइज लैब होंगे गवर्नमेंट या BMC के, उसमें होंगे। अब हो क्या रहा है कि इन्होंने सबलेट कर दिया है। हमने RTI के माध्यम से इनसे प्रश्न पूछा कि ये जो सबलेट आपने, ये जो पेपर्स आपके पास है, उसमें कुछ डॉक्यूमेंट आपको चाहिए, जिसमें सबसे बड़ी चीज हमको वो मस्टर चाहिए, जिस मस्टर पे काम करने वाले लोगों का नाम लिखा हुआ है, उससे पता चल जाएगा। वो मशीनरी के डॉक्यूमेंट चाहिए जो रोड पे काम कर रही है, वो मशीनरी किसके नाम पे है, क्योंकि मशीनरी पूरी तरह से उस मेन कॉन्ट्रैक्टर के नाम पे होनी चाहिए। हमको उसका जवाब भी नहीं दिया गया। फिर हमने उनको और भी पूछा कि भाई ये जो रोड्स है उस पे सब जगह CCTV कैमरे लगे हैं क्या, हमको उसका भी जवाब नहीं दिया गया। हमने उनसे पूछा कि भाई ये जितने भी लोग काम कर रहे हैं, इनकी जो बिल है, वो बिल जो पेमेंट हो रही है, कॉन्ट्रैक्टर्स के बैंक से जो पैसे दिए जा रहे हैं, उसके ऊपर आपकी इंक्वायरी रहनी चाहिए। आप ये बताइए कि वो बैंक से जो पैसे दिए गए वो किसी ऐसी एजेंसी को दिए गए जो इस तरह के मटेरियल प्रोवाइड करती है, या किसी सब कॉन्ट्रैक्टर को दिए गए। मेरी जानकारी है जो मैं आपको बताना चाहता हूं कि अगर इस बात की इंक्वायरी हो गई कि वो पैसे उनके अकाउंट से निकलकर किसको गए, तो फिर दोनों लोग बेनकाब होंगे, वो लोग भी जिनको सबलेटिंग मिली है और वो लोग भी जिन्होंने सबलेट किया है। और इस कंडीशन में सबसे सख्त वार्निंग कॉर्पोरेशन ने दी है कि अगर सबलेटिंग करते हुए कोई पाया गया तो पेनल्टी के साथ उसको 3 इयर्स के लिए कॉर्पोरेशन से बैन कर दिया जाएगा। स्टैंडर्ड बीट डॉक्यूमेंट बनाया है BMC ने। आपको मैं जानकारी देना चाहता हूं कि SBD के नाम से स्टैंडर्ड बीट डॉक्यूमेंट बनाए गए हैं, और वो डॉक्यूमेंट के रेशो के हिसाब से कोई भी टेंडर नहीं करते। आपको जानकर हैरत होगी कि स्टैंडर्ड बीट डॉक्यूमेंट बोलता है कि जहां भी 100 कोटी यानी 100 करोड़ के ऊपर का कोई टेंडर आता है तो वहां ज्वाइंट वेंचर होना चाहिए। अभी जो इन्होंने 6000 करोड़ का टेंडर बनाया उसमें ये बोला कि इसमें ज्वाइंट वेंचर नहीं चलेगा। यानी स्टैंडर्ड बीट डॉक्यूमेंट जो बोलता है उसके वायलेशन करते हुए उन्होंने मना कर दिया। और उन कंपनियों को ये लेके आए हैं बाहर से, जो कंपनियों के पास मुंबई जैसे शहर, बड़े शहर में इंटरनल यूटिलिटी का बाकायदा सब इस्तेमाल करते हुए कोई रास्ता बना सके, ऐसा कुछ उनके पास है नहीं। तो कंडीशन अभी यह है कि इतने लेटर्स हमने दिए हैं उनको, किसी एक पत्र का जवाब नहीं दिया जा रहा है, और जो RTI डाली जा रही है उसमें वो कहते हैं कि हमारे पास इतना स्टाफ नहीं है कि हम जा जाके हर जगह पे उनके मस्टर कलेक्ट करें और जा जाके उनकी रसीदें देखें। इस तरह के जवाब वो RTI में दे रहे हैं। तो मैं आपको ये बताना चाहता हूं कि महानगर पालिका ने उनको जो कीमत तय की थी वो एटपार की थी, मतलब 6000 करोड़ के काम 6000 करोड़ में दे दिए। अगर ये काम छोटे छोटे होते और ये जोन वाइज भी होते, अगर एडमिनिस्ट्रेटिव वार्ड ना होके तो जोन वाइज में भी 7 जोन 8 जोन जितने भी जोन थे वो जोन बनते, तो ये 6000 करोड़ के काम डिवाइड हो जाते 8 जोन में, और 8 जोन में डिवाइड हो जाते तो ये चले जाते कम से कम 700 600 500 में। अगर इनके साथ ज्वाइंट वेंचर लग जाते तो मुंबई शहर में ऐसी बहुत सी कंपनियां हैं जो कंपटीशन में आ जाती। और मैं डेफिनेटली आपको बोलता हूं कि अगर ये सारी कंपनियां कंपटीशन में आ जाती तो ये जो रोड के काम है ये 25% बिलो आते, 25% बिलो आते, यानी 6000 के काम 4500 करोड़ में आते। लेकिन फिर आगे मैं बोलूंगा, हमारी अध्यक्षा ने जो बोला था कि मित्रांसाठी काही, तो ये मित्रांसाठी काही ये रोड देकर इन्होंने वो काम कर दिया। हमने इनसे पूछा था पिछले महीने कि आपने कितना % रोड बना दिया, इनके पास कोई जवाब नहीं। वो अलग अलग बहाने करके हमको भेज देते हैं और पेपर वापस कर देते हैं। तो मैं आपको ये बताना चाहता हूं कि रोड की हालत ये है कि हमने एक और प्रश्न उनसे पूछा कि इस बीच में जो पिछला मई जून जुलाई या बारिश का जो महीना गया, उसमें जो रोड्स के ऊपर जो डामर या आपने जो उनको रिफिल करने के लिए, खड्डों को भरने के लिए जो पैसे इस्तेमाल किए, क्या वो उन कंपनियों से थे जिनको आपने रोड के काम दिए, क्योंकि वो कॉन्ट्रैक्ट पे चले गए तो जिम्मेदारी उनकी। तो आपको जानकर दुख होगा कि आप महानगर पालिका से पता कर लें कि उन्होंने बाकायदा 125 करोड़ से ऊपर रुपया जो है सिर्फ खड्डों को भरने में इस्तेमाल किया। यानी महानगर पालिका ने जो रोड दे दिए थे पूरे मुंबई शहर के, उस रोड के खड्डे के पैसे भी उन्होंने भरे, बजाय इसके कि वो लोग उनसे पैसे लें, उनके रोड भी भरे। और अभी हमको एक जानकारी मिली है कि ये लोग वापस महानगर पालिका पे ब्लेम करने जा रहे हैं
कि आपकी यूटिलिटीज या बाकी के परमिशंस ना मिलने की वजह से हमारे स्टाफ को जो काम ना होने का नुकसान किया गया है उसका हर्जाना काट दिया जाए। हमने वो भी मांगा उससे, उसका वो भी जवाब उन्होंने नहीं दिया। तो बताना ये चाहता हूं कि महानगर पालिका में ये बड़े टेंडर और इस तरह के टेंडर जो बनाए जा रहे हैं वो सिर्फ और सिर्फ इसलिए बनाए जा रहे हैं कि वो टेंडर बनाकर कुछ बड़े लोगों की वो मदद कर सके। और बड़े लोगों की मदद करने के लिए उनको ये जरूरी है कि टेंडर की कंडीशन में कुछ न कुछ चेंज किया जाए। आप अगर वेबसाइट पे जाकर माधव चितले कमेटी की रिपोर्ट पढ़ेंगे तो उन्होंने एडवाइस किया था 2018 में कि आप वो टेंडर्स बनाइए जो छोटे टेंडर्स हो। इससे फायदे ये होंगे कि हमको ज्यादा हैंड्स मिलेंगे, क्वालिटी कंट्रोल में हमको ज्यादा इख्तियार रहेगा और कंपटीशन में हमको रेट्स कम आएंगे। जिसमें वो पूरी तरह से नाकाम हुए। हम लोग तो अभी ये शुरू किए हैं। मैं आपको ये बताना चाहता हूं कि हर वीक हम आपको बता सकते हैं कि कौन से डिपार्टमेंट में कौन से टेंडर निकले और उसमें क्या कंडीशन डाली गई है जिसकी वजह से वहां पर फेयर कंपटीशन नहीं हो रहा है और उसमें आप चौंक जाएंगे। और बहुत सी बातें ऐसी हैं, लेकिन आज हमारा विषय रोड है, इसलिए हम रोड पे बात करना चाहते हैं और आपको ये बताना चाहते हैं कि रोड का जो काम इन्होंने दिया है, ये रोड के ऊपर एक बड़ा काम और हुआ है कि जब मुंबई शहर में वो एजेंसी जो काम करने में नाकाम हो गई और उसने अपना टेंडर जो है वो कोर्ट में जाके भी वो हार गई, तो अब उन्होंने 64 करोड़ रुपया उनकी जो ईएमडी भरी थी उससे कनेक्ट करने का काम उन्होंने अनाउंस किया था, लेकिन अभी तक उन्होंने कोई पैसा उनसे लिया नहीं। और वो तो छोड़ दीजिए, वापस जो टेंडर उन्होंने निकाला है इतने बैड एक्सपीरियंस के बाद कि हमको इतने बड़े काम में इतने बड़े काम देकर एजेंसी ने काम नहीं किया तो क्यों ना उसको डिवाइड कर दिया जाए, टेंडर को छोटे छोटे निकाला जाए। वापस अगेन उन्होंने उतना ही बड़ा टेंडर निकाला है और फिर उन्हीं कंपनियों को देने जा रही है। तो जिस कंपनी ने अपने समय पर कोई काम पूरा नहीं किया, जिस कंपनी ने अपने खड्डे भरने के लिए महानगर पालिका के पैसे इस्तेमाल किए, जिस कंपनी ने सबलेट किया और जिस कंपनी ने ऑडिट कराने के नाम पर कोई मस्टर वहां रखा नहीं, सीसीटीवी कैमरा लगाया नहीं, मटेरियल की जांच कराया नहीं, ऐसी कंपनियां वहां काम कर रही हैं। हम बाहर बैठे हुए लोग हैं और बाहर बैठकर सिर्फ हम आपको बता सकते हैं, इसलिए हम आपके सामने इस माध्यम से आए थे बताने के लिए कि अगर आप किसी भी रैंडमली रोड पे चले जाएंगे तो आपको ये जो भी बातें हमने इल्जाम लगाया उनके ऊपर वो सारी चीजें आपको मालूम पड़ जाएंगी। कमिश्नर से हमारा एक ही प्रश्न है कि आप ये बताइए कि जब आपने इस रोड के काम में एक बार धोखा खा लिया और वो एजेंसी ने पूरी मुंबई शहर के 1 साल खराब किया, वो एजेंसी ने कोई काम किया नहीं और वो खड्डे उसी तरह से पड़े रहे नए रोड के, वो रोड खराब रहे, तो मुंबईकरों को जिस बात का नुकसान हुआ चलने में, फिरने में, ट्रैफिक में, उस बात का जो कंपनसेशन है वो कौन देगा? और आगे चलकर ये इन पे लगाम कब लगेगी कि वो जाकर आगे इस तरह के टेंडर्स निकाले जाए जो महानगर पालिका की कमेटियों ने जो उनको अलाउ किया था। और स्टैंडर्ड बिड डॉक्यूमेंट्स में जो लिखा है, स्टैंडर्ड बिड डॉक्यूमेंट्स, आप अगर इसमें जाएंगे गूगल पे तो आप सर बीएमसी स्टैंडर्ड बिड डॉक्यूमेंट डालिए, वो आपको बाहर आ जाएंगे और जो जो हमने आरोप लगाए वो सारे आरोप आपको समझ में आ जाएंगे कि हम ये क्यों बोलने जाते हैं। जैसे अशरफ आदमी जी ने और शीतल मंत्री जी ने कहा, मैं दोबारा वो रिपीट नहीं करूँगा। कहा जाता है कि हमको महानगर पालिका खड्डा मुक्त मुंबई करेगी। लग तो ऐसा रहा है कि तिजोरी मुक्त महानगर पालिका हो जाएगी और बहुत घाई में है। देखिए, कंक्रीट के जैसे रोड बनते हैं, सबको पता है कि फेज 1 के रोड निकले गए शीतल मात्रे ने, और यही डिपार्टमेंट 2 टेंडर निकाल रहा है। ऐसा भी नहीं कि अलग डिपार्टमेंट निकाल रहा है। तो कोऑर्डिनेशन हर डिपार्टमेंट को कभी महानगर पालिका में देखा ही नहीं गया था, लेकिन एक ही डिपार्टमेंट अगर टेंडर निकालता है, वो फेज 1 के रोड पे वही रास्ते हैं, फेज 2 के रोड पे वही रास्ते हैं, सिर्फ नाम बदला गया है या ए और बी बदला गया है, तो ये बहुत बड़ा गंभीर मसला है। दूसरा, कंक्रीट के जो रोड बन रहे हैं आज की तारीख में, आप सबको पता है कि मुंबई शहर में तो कुछ रोड बने नहीं है। जैसे अशरफ भाई ने कहा कि वो कोर्ट में चल रहा है, नया टेंडर निकाला गया है। जो वेस्टर्न और ईस्टर्न सबब के जो रोड्स हुए हैं, मैं समझता हूँ कि हार्डली 10 से 15 का काम हुआ होगा, क्योंकि कंक्रीट के रोड टाइम लगता है। क्या जल्दी है महानगर पालिका को कि फेज 2 में इतने बड़े बड़े टेंडर निकालने के लिए? क्योंकि मार्च का महीना हो गया है, प्री बिड चल रहा है, जब तक टेंडर निकलेगा, वर्क ऑर्डर निकलेगा, मैं समझता हूँ और 15-20 दिन या महीना निकलेगा। बारिश में काम होगा नहीं, आप वही आओगे अक्टूबर में काम करने के लिए। जब पहले फेज के काम अब तक हुए नहीं है 10%, आप सेकेंड फेज से काम देने वाले हो, आपको ट्रैफिक पुलिस परमिशन देगी नहीं। पहले फेज के भी रोड जो पास हुए थे, ये जब कॉर्पोरेशन एग्जिस्टिंग था
उस तक के पास सैंक्शन है। और वो कब सैंक्शन किया गया था? मार्च 2022 के पहले। काम कब शुरू हो रहा है? आज हम रहे हैं 24 में, तो वो होगा नहीं। तो इससे एक क्लियर ये दिखता है कि प्रशासन और राज्य सरकार उनको ये सिर्फ घाई है कि हमको टेंडर निकालना है, वर्क ऑर्डर देना है, फिर एक बहुत बड़ा एक औजार उनके पास है वेरिएशन। फिर बोलेंगे आपने हमको टेंडर पास किया 2024 में, हम काम करने आए 2026 में या 25 में, स्टील के भाव बढ़ गए, सीमेंट के भाव बढ़ गए, हमको वेरिएशन दीजिए। वेरिएशन क्लॉज है। और ये सब टेंडर एज इट इज, जैसे कि अशरफ भाई ने कहा कि ये सब टेंडर बिकॉज ये कहा गया था कि मुंबई को हमको अच्छे रास्ते देने हैं तो हम उनको ऐड पार देंगे। 6,000 करोड़ का टेंडर था, हमने 6,000 करोड़ दिए। ठीक है, मुंबई के लोग चाहते हैं कि अच्छे रास्ते बने, हम सब चाहते हैं कि अच्छे रास्ते बने, लेकिन एट व्हाट कॉस्ट? मुंबई का भी टैक्स पेयर को बेवकूफ बना के अगर आप अपने निजी कोई कॉन्ट्रैक्टर को ये टेंडर पास करोगे तो कहाँ का मैं समझता हूँ आपके माध्यम से मुंबई की जनता को ये मालूमात मिलनी चाहिए। क्योंकि इसमें बहुत बड़ा एक होगा कि वेरिएशन का क्लॉज आएगा। ये सब जो कॉन्ट्रैक्ट जिनको मिलेंगे ये सब वेरिएशन क्लॉज, क्योंकि वेरिएशन का टेंडर में वेरिएशन का एक ऑप्शन दिया गया है 10%, 5%, 15%, वो अलग अलग नॉर्म्स है। तो वो सब टेंडर वेरिएशन में जाएंगे और महानगर पालिका मजबूर है उनको वेरिएशन देना पड़ेगा। दूसरा, बहुत सालों से चर्चा है कि डक्ट की पॉलिसी होनी चाहिए। फेज 1 के कॉन्ट्रैक्ट के काम चल रहे हैं। देखिए महानगर पालिका किस प्रकार रोड डिपार्टमेंट काम करता है, आश्चर्य होगा आपको। टेंडर निकाला गया, उसके बाद महानगर पालिका बोलती है हम डक्टिंग की पॉलिसी करेंगे। डक्टिंग की पॉलिसी उन्होंने बनाई कि जितने भी रास्ते हैं वहां आरसीसी पाइप डालेंगे, और वो आरसीसी पाइप डालने का काम चल रहा है। जहां जगह मिलती डालते हैं, जहां मिलती नहीं डालते। पिछले 2-3 दिन से रोज महानगर पालिका एक नई पॉलिसी लेके आई है और यहाँ पर उन्होंने 11, 18, 15 पॉइंट दिए हैं कि हमको डक्टिंग कैसे करना है। पहला पॉइंट है लेइंग ऑफ आरसीसी यूज पाइप्स फॉर यूटिलिटी डक्ट्स ड्यूरिंग कंस्ट्रक्शन ऑफ आरसीसी रोड शैल बी स्टॉप्ड। आज भी चल रहा है। आप मेरी बात मत मानिए, कोई भी रास्ते पर जाके देखिए, आपको दिखेगा कि वो काम चल रहा है। यहाँ पर तो ऐसे ऐसे उन्होंने पॉलिसी बनाई है, इतनी अच्छी पॉलिसी और पेपर रीडिंग के लिए है, लेकिन लागू कभी हो नहीं पाएगी। तो जिस प्रकार शीतल मात्रे जी ने कहा, जिस प्रकार अशरफ भाई ने कहा, मैं दोबारा वो बोलते लूंगा नहीं, लेकिन प्रश्न ये आता है कि इतनी घाई क्यों है? हम सब चाहते हैं कि मुंबई के रास्ते अच्छे खड्डे मुक्त हो, लेकिन जिस प्रकार कंक्रीट के रोड काम चलता है, नेचुरल है, कंक्रीट के रोड को काम वक्त लगता है, इतनी घाई आप कर रहे हैं। बारिश का मौसम आने वाला है, आप ये काम कर नहीं पाओगे। क्या आप ये टेंडर कुछ चाहिए अपने कॉन्ट्रैक्टर को देने के लिए एट पार विद एक्सप्लेनेशन देने के लिए कॉन्ट्रैक्ट देने हैं? तो मैं समझता हूँ ये आपके माध्यम से मुंबई की जनता को पहुंचना चाहिए। बहुत बदल एक छोटीशी माहिती राहिलेली, जसं अशरफभाईने सांगितलं की जेवी करायला देत नाही। हायवेचा 100 कोटीचा टेंडर निघालाय, त्यात त्यांनी जेवी नाही तर 3 जणांनी मिळून तो टेंडर एक्झिक्यूट करतायत। मग जर हायवेसाठी ते जर 3 जेवी करू शकतात, मग मुंबई महानगरपालिकेचे 1400 कोटीचे रस्त्यांसाठी सिंगल बिडर का लागतो ह्यांना? म्हणजे कुठेतरी ह्याच्यात काहीतरी त्यांचं मतलब आहे। दुसरी गोष्ट, हायवे बीएमसीच्या रस्त्यांसाठी त्यांनी एक अट घातलेली आहे, हायवे क्वालिटी रोड्स। मग तुम्हाला हायवे जो आहे त्याच्यावर बीएमसी क्वालिटी रोड्स पाहिजे म्हणून तुम्ही ते 100 कोटीचे रस्ते 3 जणांना दिलेले आहेत। अजून एक गोष्ट जी सबलेटिंगची गोष्ट केली, मी हे अथॉरिटीनी बोलते। आर नॉर्थ मध्ये मी तिघांची नावं घेते, तुम्ही जाऊन माहिती काढू शकता। शेरसिंग, JR शाह आणि BM त्रिवेदी ह्यांना सबलेट केलेलं गेलेलं आहे आर नॉर्थ मध्ये। दुसरी गोष्ट जे आसिफ भाईने सांगितलं, या टेंडर मध्ये ऑलरेडी अग्री केलेलं आहे। इफ देर इज अ डिले we will provide you with 5, 10 and 15%. It is not just given, we are providing. म्हणजे जो 1400 कोटीचा टेंडर आहे त्यात तुम्ही 10% अजून ऍड करून टाकू शकता। मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि खरं तर शीतल म्हात्रे ज्या आमच्या माजी नगरसेविका आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत, राजीव गांधी पंचायतच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी त्या ठिकाणी खूप मेहनत करून हा विषयाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे। आणि अशरफ भाई असतील किंवा आसिफ जकेरिया असतील किंवा जावेद जुनेजा असतील, हे सगळे नगरसेवक सातत्याने याच्यावरती प्रश्न विचारत आहेत, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागतायत। कारण बिलकुल आमचं पण म्हणणं हे आहे की मुंबईकरांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत। प्रत्येक वर्षी आम्ही खड्डेमुक्त रस्ते असं आव्हान करतो, परंतु कधीच त्या ठिकाणी तसं होताना दिसत नाही। मला आठवतंय 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत आम्हाला सांगितलं होतं की यावेळेला मुंबई
महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठं टेंडर निघत आहे आणि त्याच्यानंतर जे मुंबईचे रस्ते होणार आहेत ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आणि मुंबई पूर्ण बदलली जाणार. परंतु आता तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल, ज्या तऱ्हेने ते टेंडर झालं, आज त्याला पेनल्टी लागलेली आहे, कोर्टामध्ये ते टेंडर आहे. उलट पक्षी तेच सांगतायत की आम्ही काही तुम्ही गोष्टी प्रोव्हाइड न केल्यामुळे तुम्हीच आम्हाला पैसे द्या. तर मला एवढं सांगायचं की त्यांना काय आधी आता टाकलं जरी असले ब्लॅकलिस्ट, तरी पण मुंबईकरांचे रस्ते या माध्यमातून अडलेले आहेत. आज मुंबईच्या रस्त्यामध्ये बोलायचं झालं तर शहरामध्ये तर अजून काम सुरू झालेलं नाही. जसं आसिफ जकरिया साहेबांनी सांगितलं की सबबमध्ये जवळपास आपण बघितलं तर 10 ते 15% काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या माध्यमातून खरं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. शीतलने पूर्ण डॉक्युमेंटेशन आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की टेंडरमध्ये मागच्या वर्षी जो रस्ता होता तोच या वर्षी रस्ता आहे आणि काही ठिकाणी तो सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून तोच रस्ता आहे आणि वॉर्डच्या माध्यमातून पण तोच रस्ता आहे आणि आमदार पण म्हणतात की आम्हीच तो रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि हा पैसा मुंबईकरांच्या घामातून निर्माण झालेला कष्टातला पैसा आहे, जो टॅक्सच्या माध्यमातून मुंबईची जनता जे देत असते. आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्रशासन बसलेलं आहे, प्रशासकाची भूमिका काय याच्यावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. युवराज मोहितेजींनी सांगितलं, असेंब्ली सुद्धा मी सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनने रिमाइंडर देऊन, पहिल्यांदा असं होतं की रिमाइंडर दिलं जातं आणि नंतर मग इलेक्शन कमिशन बदललं जातं, पण त्यांनी रिमाइंडर देऊन सांगितलं की या अधिकाऱ्यांची बदली व्हायला पाहिजे, कारण ही अधिकारी खूप म्हणजे वर्षापासून त्यांच्यावरती मुळात ईडी आणि विविध माध्यमातून आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की दोष आणि चर्चा त्या संदर्भामधलं पूर्ण चौकशी सुरू आहे आणि अशा वेळेला चौकशी त्यांची ईडीच्या माध्यमातून सुरू असताना ते त्या ठिकाणी राहणं हे गैर आहे असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. आमचं पण सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं आहे. मला या ठिकाणी सांगायचंय फक्त की हा पैसा कुठे चाललेला आहे. खरं तर मी ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी मला कळलं की झोन 4चं काम जे आहे ते मेगा झोन 4चं जे काम आहे ते मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून करण्याचं काम चालू आहे. आणि जेव्हा मी मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ज्यावेळी बघितलं त्यावेळी मला कळलं की त्यांच्या माध्यमातून काही इलेक्ट्रिकल बॉन्ड आणि काही इलेक्ट्रिकल डोनेशन पण झालेले आहे आणि जे इलेक्ट्रिकल बॉन्ड झालेले आहे ते जवळपास मला वाटतं 259 कोटीचे जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की भ्रष्टाचाराचा मार्ग आणि भ्रष्टाचाराचा रस्ता हा भाजपाच्या तिजोरीत जातो का मुंबईकरांचा, हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे. दुसरा, झोन 7 मध्ये दिनेश चंद्र अग्रवाल जे इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे काम करतायत, जे तुम्हा सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या बुलेट ट्रेनचं काम ज्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांचे पण सगळे संबंध कोणाशी असतील हे मी सांगायची गरज नाही. आणि तिसरा, झोन 3चे रस्ते जे आहेत ते PP रेड्डी NCC रोडवेज यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे. माझं मुंबईकरांना सांगणे आणि या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासकांना सांगणे की हे कोणाच्या जवळचे मंडळी आहेत. म्हणूनच अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की सर्व काही मित्रांसाठी कशा तऱ्हेने या योजना आणल्या जातात, कसे रस्ते आणले जातात. आता आपण बघतोय की 2 टेंडर त्या ठिकाणी निघाली, ज्याचा आमचा उद्या मोर्चा आहे. एक जे आहे ते त्या ठिकाणी गली कचरा उचलण्याचं काम करतात, साफसफाई करण्याचं काम करतात, त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांच्या वरती जे आहे ते आपल्याला माहिती आहे की 1200 कोटीचं टेंडर एका मित्रासाठी निघालेलं आहे. आणि दुसरं टेंडर जे निघालं आहे ते 8000 शौचालय मुंबईमधले आहेत, त्याच्या मेंटेनन्स आणि त्याच्या साफसफाई संदर्भामधलं निघालेलं 1300 कोटीचं नवीन टेंडर निघालेलं आहे. हे दोन्ही कोण मित्र कोणाच्या जवळ आहेत हे सांगायची गरज नाही. म्हणजे आज तुम्ही 15,000 युवकांच्या हातचं त्या ठिकाणी स्वच्छ मुंबई प्रबोधनच्या माध्यमातून जे काम चालू आहे अभियानाच्या माध्यमातून ते तुम्ही बंद करताय. तुम्ही त्या ठिकाणी शौचालय जे आहे ती शौचालयामध्ये काम करणाऱ्या मुलांचं तुम्ही काम बंद करताय आणि काही लोकांना हे टेंडर दिली जात आहेत. त्यामुळे आमचा या ठिकाणी आरोप आहे की मुंबईकराचा कष्टाचा पैसा आहे हा त्या ठिकाणी व्यर्थ जाता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची जी नावं आम्ही एक लिटमस टेस्ट म्हणून तुमच्या समोर नावं आणलेली आहेत. पूर्ण मुंबईमध्ये हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबईच्या पूर्ण रस्त्यांची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षाच्या टेंडर कारण आता मागच्या वर्षी पण तिथे नगरसेवक नव्हते, स्टँडिंग कमिटी नव्हती, इम्प्रुव्हमेंट कमिटी नव्हती. याही वर्षी तिथे स्टँडिंग कमिटी, इम्प्रुव्हमेंट कमिटी, लोकप्रतिनिधी राहील. अशा वेळेला दोन्ही वेळची टेंडरची जबाबदारी ही प्रशासकाची आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मला अपेक्षित आहे की पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. जे रस्ते आज आम्ही त्यांना पाठवणार आहोत त्याची सुद्धा चौकशी होईल आणि पारदर्शक पद्धतीने हा रिपोर्ट आम्हाला सादर होईल. खरं तर माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यानंतर सुद्धा जर माहिती मिळत नाही, स्वतः लोकप्रतिनिधी सातत्याने जाऊन त्या ठिकाणी माहिती मागतात तेव्हा सुद्धा त्यांना माहिती दिली जात नाही.
हे सगळा जो अनागोती कारभार चालू आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळे बाजार आणि अनागोती कारभार चालू आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. धन्यवाद सगळ्यांचे. आपल्याला काही प्रश्न असतील तर तो प्रश्न. मेरा सवाल है जो आप बोल रहे हैं कि नगर सेवक ने बनाया, एमएलए ने बनाया, सांसद ने बनाया, डीसी ने बनाया, क्या उसका बिलिंग भी एक ही सड़क पर 2-3 बार हुआ है? जैसे उनका एमडी बुक में, मेजरमेंट बुक में उनका रिकॉर्ड होता है, आप उसको निकाल के देखेंगे तो आपको पता चलेगा कि उसका बिलिंग एक बार हुआ, 2 बार हुआ, 3 बार हुआ, उसमें मार्क्स पड़ेगा। सबसे पहली बात तो जिस रोड की मैं बात कर रही हूँ राजाराम तावड़े मार्ग, उसका काम अभी चालू था. 17 तारीख के काम चालू के फोटोज हैं और अभी 3 तारीख को काम खत्म होने के बाद भी फोटोज हैं. तो ये महानगर पालिका ने मेरे पास, मुझे मैसेज आया है और मेरे पास पेपर्स भी है कि इन्होंने ई टेंडरिंग से ये काम किया था. पूरा म्हात्रेवाड़ी, जवाबदारी से बोल रही हूँ, म्हात्रेवाड़ी में 1 रोड नहीं है, 10 रोड है. पूरे ई टेंडरिंग से अभी काम चालू है. अगर ये काम चालू है तो फिर ये सारे 10 रोड 447 जो मेगा टेंडर है उसमें लेने की क्या जरूरत थी. इसी दौरान 17 तारीख को मुझे वो बोर्ड नहीं था, लेकिन जब 3 तारीख को गई तो माननीय विधायक जी का था कि ये रास्ते का भूमि पूजन मैंने कर दिया है और ये मेरे फंडों से हो रहा है. अब ये सवाल शायद मुझे लगता है आपको उनको पूछना चाहिए. रस्त्याची नावं बदलली, हाँ त्याच रस्त्याची नावं बदलून केलेली आहे. नहीं म्हणजे बेसिकली क्या है कि 97 से 2021 तक 21,000 किलोमीटर के रास्ते करे गए हैं विभिन्न सालों में, थोड़े थोड़े, लेकिन गए साल से अब तक 6,000 करोड़. तो आप प्रपोर्शन लगा लो कि जो 21,000 करोड़ के रास्ते को 20 साल 23 साल लग गए, ये 1 साल में 6,000 करोड़ लेके आ रहे हैं. तो इसकी घाई क्या थी? वर्षात आहे ही चोरी हा भ्रष्टाचार उघड आहे. शीतलताईंसारखे लोकप्रतिनिधी पाहिजे. आता 2 वर्ष इलेक्शन नाही, या 8 मार्चला 2 वर्ष. ही चोरी थांबवणार कोण, कशी थांबवायची? नाही, आमचं त्यासाठीच ही जी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे की या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आहे. कारण माहितीच्या अधिकारातून माहिती न देण्याचं काम करणं, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी वारंवार देऊन सुद्धा त्यांना माहिती उपलब्ध न करून देणं. व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगते की एखाद्या गोष्टीची आम्ही सांगत आहोत की पूर्णपणे चौकशी करणं. या सगळ्या अंदागोंदी कारभारामध्ये आमचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावर आमचं म्हणणं आहे की ते काय काम करतात. जसं ती सांगते की मागच्या काळामध्ये किती कोटीची टेंडर झाली, किती वर्षामध्ये, 21-22 वर्षामध्ये, आणि आता वर्षभरामध्ये किती टेंडर झालेली आहे. त्यामुळे मला हे सांगायचं आहे की टेंडर कोणासाठी होत आहेत हे पण माहिती केलं पाहिजे. जे टेंडर रस्त्याचं लागलं, ज्याला ब्लॅकलिस्ट केलं, ते पुष्कळशा पत्रकारांना माहिती ते कोणाला लागलं होतं. ते कामच करू शकले नाही 11 महिने. आणि जेव्हा काम नाही सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर ते जे आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम झालं आणि मग त्याची जे आहे त्यांना पेनल्टी लागली. पण ह्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलावा लागला. त्यामुळे मुंबईकरांचे पैसे हे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपनीज आहेत, या कोणाला इलेक्ट्रॉनिक बोर्ड पाठवतात, कोणाला पैसे पाठवतात फंड म्हणून, ह्याचा पण काहीतरी आपण अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा काही कुठल्या पार्टी फंडचा पैसा नाहीये, हा लोकांचा पैसा आणि तो लोकांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. चौकशी करायची हवी. आम्हाला चौकशी पूर्ण या सगळ्या प्रकरणाची हवी आणि मुंबईकरांच्या पैशाचा आम्हाला हिशोब पाहिजे. मग आमचं अपेक्षा आहे, तर कोणाकडून अपेक्षा आहे? राज्य सरकारकडून अपेक्षा आहे, कारण प्रशासक त्यांच्या सांगण्यावरूनच चाललेले आहे. पण जर सगळीकडे आता भ्रष्टाचार असेल तर आम्ही काय करणार. पण आता अपेक्षा तर काही पाहिजे की याची चौकशी व्हावी. आता खरं तर ईडी आणि याची चौकशी करावी. प्रशासक खुर्ची सोडत नाही, त्यांची दरबार कुठे ना. दुर्दैव आहे, आपण हसण्याच्या वारी नेतोय पण हे दुर्दैव आहे. मुंबईकरांचा पैसा आहे हा. तुम्ही विचार करा, एका किती म्हणजे कष्टातून निर्माण झालेला हा पैसा. आज तुम्ही आणि आम्ही त्या रस्त्यावरून जातो त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मुंबईचे रस्ते चांगले व्हावे. आणि मुंबईकरांच्या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे की ज्या सरकारला आम्ही निवडून देतो किंवा जी लोक तिथे काम करतात ती त्या ठिकाणी पारदर्शक काम करतील आणि आमच्या विकासाचं काम करतील. दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक म्हणून आम्ही भ्रष्टाचार समोर आणण्याचं काम करतोय. आता राज्य सरकारने त्याची पूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी आहे. आणि नसेल तर काही स्वायत्त संस्था आहेत ज्यांना त्यांची स्वायत्तेचा अधिकार आहे, त्यांनी स्वायत्तेने याची चौकशी करावी, हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि काय करणार. नाहीतर मग शेवटी आमच्यासाठी न्यायालयांचे दरवाजे तर आहेतच, ज्यांच्यावरती आम्ही जाऊन पुढे न्यायालयाला जे आहे ते
ते जाऊन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ, कारण शेवटी न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण अपेक्षा हीच आहे की मुंबईकराची विकास आणि मुंबईची जी स्वप्न आहेत ती आपण पूर्ण करण्यासाठी एकत्रपणे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. 50% आम्ही काम केलंय, तर 50% तुम्ही करायचंय. म्हणजे आज तुम्ही पहिला जाऊन 447 टेंडरवर स्केचिंग बघा आहे की नाहीये. सगळ्यात मोठा गोल तुम्हाला तिकडे दिसेल. चला, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.